तर बघा, हे जी माझं व्हिडिओ आहेत ना, तर हे फक्त कॉमेडी आहेत आणि मी माझ्या आवाजामध्ये कॉमेडी करून तुम्हाला व्हिडिओद्वारे हसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच तुम्ही आपल्या दुसऱ्या चॅनलची भेट घ्या आणि तिथं हे माझे व्हिडिओ बघा. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला चुकीचं वाटतंय हे पण मला कमेंटद्वारे सांगा. आता ही कमेंट बघा काय आहे ती. हिला काहीच येत नाही बाबांनो, अनसबस्क्राईब करा. नुसता माझा नवरा गोरा नवरा माझा नवरा. होय, मग आता तुझा नवरा असं म्हणू का? तुला का नरेंद्र मोदीच्या जाग्यावर बसवलंय वे? तवा लागलास इथं शहाणपणा करायला, लोकांना सांगायला लागलाय सबस्क्राईब करा अनसबस्क्राईब करा. तुला काय करायचंय त्याचं? तुला नाही सबस्क्राईब करायचं लाईक करायचं नको करूस की काय इथं लोकांना ज्ञान द्यायला लागलायस? बरं, लोक काय तुझा ऐकायला तू कोण एवढा देव पिऊ लागून गेलायस का काही? तुला नाही बघायचं व्हिडिओ नको पिऊस, नाही तुला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं नको करूस, वरती ढकल. काही तर ज्ञान द्यायची गरजच आहे. पण नाही, तुझ्यासारख्या लोकांना काही काम धंदच नसतात ना. हे काय असं फुकटचा सल्ला माणसाला द्यायला येतात? आणि तुला काय वाटतंय तुझा असा सल्ला देऊन माणसं ऐकत्याल? अजिबात नाही. आजकाल लोक लय हुशार निघाल्यात, ऐकत्यात जनाचं आणि करत्यात आपल्या मनाचं. तुझ्यासारखी सगळी मतिमंद नाहीत. हे काय तुला काम नाही धंदा नाही, उठ रचिंदा आणि एकच धंदा. हे काय असं चुकीचं कमेंट करायला यायचं? हिला असं करा तिला तसं करा आणि स्वतःला तर काहीही करता येत नाही, पण दुसऱ्यांना इथं ज्ञान द्यायला बरोबर येणार. तर मला काय माझ्या कमेंट बॉक्समध्ये असं येऊच नका तुम्ही ज्ञान द्यायला. तुमचं ज्ञान तुमच्या घरात वापरा. आणि हा, मी असं कुठल्याही व्हिडिओमध्ये म्हणलं नाही माझा नवरा, पण तुम्ही लोक मला भाग पाडता कमेंटचं रिप्लाय द्यायला. का तर ज्या पण वेळेस मी ह्यांच्याबरोबर व्हिडिओ काढते ना, त्यावेळेस माझ्या प्रत्येक व्हिडिओला 2-4 तरी असं कमेंट असतात की बाबा तुझी अशी काय मजबुरी होती की असली बायको केली आस, एवढी काळी बायको का केली? मग सांगायलाच लागतंय ना का केली ती. मग त्याचा पण तुम्हाला राग येत असेल तर त्याला मी काय करू शकत नाही ना. तुम्ही जे बोलताय ना एखाद्या माणसाला, तर त्याचं जे उत्तर आहे ना ते ऐकायची पण हिंमत ठेवत जा. कसं आहे, उचलायची जीभ आणि लावायची नाही टाळ्याला, तेवढी हिंमत ठेवायची. आपण जर एखाद्याला बोलत असतो ना तर आपण पण सहन करण्याची हिंमत ठेवायची. आणि माझ्यामध्ये तेवढी डेअरिंग आहे बरं का. एखाद्याने जर बोललं ना आपल्याला तर त्याला उलट उत्तर कसं द्यायचं ना ह्या मला बरोबर पद्धतशीर पद्धतीने येतं या द्यायला. तर अशा कमेंट करायच्या पहिलं तुम्ही 10 वेळा विचार करा. आणि तुम्हाला नसलं माझा व्हिडिओ आवडत तर पुढं ढकलत जा. तुम्हाला काय हाणून मारून मी माझा व्हिडिओ बघायला सांगत नाही. तर बरेच अशा कमेंट येतात बरं का. मी काय कमेंटकडे एवढं लक्ष देत नाही. आणि तुम्ही लोक पण मला सांगत असताय ताई कमेंटकडं तुम्ही चुकीच्या लोकांकडे नका लक्ष देऊ, तुमचं काम जे आहे व्हिडिओ करण्याचं तर तुम्ही करा. तर पहिलं तर त्या लोकांचं मी धन्यवाद मानते जी मला चांगली कमेंट करतात. तर तुमचं मनापासून मी धन्यवाद करते की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे.